नमस्कार मराठी वर्गमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मी आहे तुमचा होस्ट 1 आणि माझ्यासोबत आहे होस्ट 2. आज आपण MHAT टेट परीक्षेसाठी एक अत्यंत महत्त्वाचा टॉपिक लेव वायगॉत्स्की यांचा सिद्धांत एकदम सोप्या आणि सहज भाषेत समजून घेणार आहोत. बऱ्याचदा असं होतं ना की पियाजे, कोहलबर्ग आणि वायगॉट्स्की यांसारख्या विचारवंतांचे सिद्धांत वाचायला थोडेसे कठीण वाटतात. पण अजिबात काळजी करू नका. आजचं हे विश्लेषण पूर्ण झाल्यावर वायगॉट्स्कीबद्दल तुमच्या मनात कोणताही गोंधळ राहणार नाही हे नक्की. चला तर मग थेट मुद्द्यालाच हात घालूया. वायगॉत्स्की काय म्हणतात? त्यांच्या मते शिकणं ही काही एकट्यानं करण्याची गोष्ट नाहीये, ही एक सामाजिक प्रक्रिया आहे. म्हणजे काय तर आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांकडून, आपल्या समाजाकडून, आपल्या संस्कृतीतून शिकत असतो. आता हा जो फरक आहे ना तो परीक्षेच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा आहे. बघा, पियाजे म्हणतात की मुलाचा विकास आधी होतो आणि मग तो शिकतो. पण वायगॉत्स्की याच्या अगदी उलट सांगतात. ते म्हणतात की शिकण्यामुळे विकास होतो. म्हणजे समाज आणि संस्कृतीतून जे काही आपण शिकतो त्यामुळे आपला विकास होतो. अगदी बरोबर. आणि याचाच अर्थ असा की भाषा, संवाद आणि आपली जी सांस्कृतिक साधनं आहेत, म्हणजे पुस्तकं असतील, नकाशे असतील, ह्या सगळ्या गोष्टीही मुलाच्या बौद्धिक विकासात खूप मोठी भूमिका बजावतात. सोप्या भाषेत सांगायचं तर वायगॉत्स्कीच्या मते समाजाशिवाय शिकणं शक्यच नाही. चला आता आपण वायगॉत्स्कीच्या सिद्धांतामधल्या सगळ्यात महत्त्वाच्या संकल्पनेकडे वळूया आणि ती आहे ZPD म्हणजेच झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट. मराठीमध्ये आपण याला समीपस्थ विकासाचे क्षेत्र असं म्हणतो. तर ZPD म्हणजे नेमकं काय? सोप्या शब्दात सांगायचं तर ही एक अशी स्टेज आहे जिथे मूल एखादी गोष्ट स्वतःच्या एकट्याच्या जीवावर करू शकत नाही, पण जर त्याला थोडी मदत मिळाली तर ती गोष्ट ते नक्की करू शकतं. हीच ती शिकण्यासाठीची परफेक्ट जागा आहे, एक लर्निंग झोन. हे चित्र बघा. यावरून तुम्हाला ही संकल्पना एकदम स्पष्ट होईल. जो मधला गुलाबी भाग आहे तो म्हणजे मूल स्वतः काय करू शकतं आणि तो बाहेरचा निळा भाग म्हणजे ज्या गोष्टी सध्या मुलासाठी खूपच कठीण आहेत. आणि या दोन्हींच्या मधला जो पिवळा भाग आहे ना तोच आहे ZPD, जिथे मदतीने शिकणं शक्य आहे. म्हणजे एक शिक्षक म्हणून आपलं ध्येय काय असायला पाहिजे? तर मुलांना त्यांच्या कम्फर्ट झोनच्या थोडं बाहेर काढायचं, पण त्यांना फ्रस्ट्रेशन झोनमध्ये ढकलायचं नाही. त्यांना बरोबर त्या लर्निंग झोन म्हणजेच ZPD मध्ये ठेवून शिकवायचं. कारण खरी प्रगती इथेच होते. ठीक आहे, ZPD मध्ये शिकवायचं हे तर आपल्याला कळालं, पण मदत करायची कशी? या प्रश्नाचं उत्तर वायगॉत्स्कीच्या दुसऱ्या महत्त्वाच्या संकल्पनेत दडलेलं आहे आणि ती संकल्पना आहे स्कॅफोल्डिंग. स्कॅफोल्डिंगसाठी आपल्या मराठीत एक खूप सुंदर शब्द आहे, परांशी. आता बघा, जसं एखादी मोठी इमारत बांधताना तिला तात्पुरता आधार देण्यासाठी परांची बांधली जाते आणि काम झालं की काढून टाकली जाते, अगदी तसंच शिकणाऱ्याला सुरुवातीला दिलेला तात्पुरता आधार म्हणजेच स्कॅफोल्डिंग. आणि हा आधार वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो बरं का. जसं की एखादं मोठं काम असेल तर त्याचे छोटे छोटे भाग करून देणे किंवा मुलांना योग्य हिंट्स देणे. कधीकधी आपण स्वतः एखादं उदाहरण सोडवून दाखवू शकतो किंवा त्यांना योग्य दिशेने विचार करायला लावणारे प्रश्नही विचारू शकतो. हे सगळं स्कॅफोल्डिंगचं आहे. तर मग सिद्धांत तर आपण मस्त समजून घेतलाय. आता वेळ आहे हे तपासायची की महाटेट परीक्षेत यावर आधारित प्रश्न नेमके कसे विचारले जातात. आणि एक महत्त्वाची गोष्ट, बालमानसशास्त्राच्या इतर सिद्धांतांवरील व्हिडिओसाठी आमची संपूर्ण प्लेलिस्ट नक्की तपासा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. चला तर मग तयार आहात? आता आपण थेट MHAT मध्ये याआधी विचारले गेलेले काही प्रश्न सोडवणार आहोत. यातून तुमचा आत्मविश्वास तर वाढेलच, पण सिद्धांताची उजळणी सुद्धा होईल. हा बघा, पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर. वायगॉत्स्की आणि पियाजे यांच्यामधला मुख्य फरक काय आहे? पर्याय व्यवस्थित वाचा आणि तुमचं उत्तर काय असेल हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थोडा वेळ घ्या, विचार करा. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय C. हे नेहमी लक्षात ठेवा. वायगॉत्स्कीसाठी भाषा आणि समाज हे विकासाचं केंद्र आहेत, तर पियाजे वैयक्तिक विचार आणि विकासाचे टप्पे यावर जास्त भर देतात. हाच त्यांच्यातला मूळ फरक आहे. आता पुढचा प्रश्न. ह्या प्रश्नातल्या 2 शब्दांकडे नीट लक्ष द्या, सामाजिक आणि सांस्कृतिक. आठवा बरं, कोणाच्या सिद्धांतामध्ये ह्या 2 शब्दांना सगळ्यात जास्त महत्त्व दिलं आहे? पटकन आपलं उत्तर कमेंट करा. हे तर अगदी सोपं होतं. प्रश्नामध्ये जिथे सामाजिक आणि सांस्कृतिक हे शब्द दिसतील तिथे डोळे झाकून उत्तर लेव वायगॉत्स्की असणार.
कारण त्यांच्या सिद्धांताचा पायाच या 2 शब्दांवर उभा आहे. हा आहे प्रश्न 3. इथे पुन्हा एकदा पियाजे आणि वायगोट्स्की यांची तुलना केली आहे. पियाजे जैविक घटकांबद्दल बोलतात, मग वायगोट्स्की कशाबद्दल बोलत असतील? विचार करून उत्तर द्या. आणि याचंही अगदी बरोबर उत्तर आहे पर्याय बी, सामाजिक संपर्क. वायगोत्स्की यांच्यासाठी मुलाचा विकास हा लोकांशी बोलण्यातून, त्यांच्याशी संवाद साधण्यातून म्हणजेच सामाजिक संपर्कातूनच होतो. 4था प्रश्न थोडासा फिरवून विचारला आहे, पण काळजी करू नका, तो एका महत्त्वाच्या संकल्पनेच्या व्याख्येवरच आधारित आहे. प्रौढांच्या मदतीने संभाव्य क्षमता गाठणे, याला काय म्हणतात बरं? बरोबर, हेच तर आहे समीपस्थ विकास, म्हणजेच आपलं झेडपीडी. पाहिलंत, प्रश्नामध्ये झेडपीडीची थेट व्याख्याच दिलीये. म्हणूनच संकल्पना स्पष्ट असणं खूप गरजेचं आहे. आणि हा शेवटचा प्रश्न स्कॅफोल्डिंगवर. परांची किंवा स्कॅफोल्डिंग याचा नेमका अर्थ काय होतो? पर्याय ए, कठीण कामांची श्रेणी, की पर्याय बी, समर्थन पातळी बदलणे? काय वाटते? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे बी, समर्थन पातळी बदलणे. स्कॅफोल्डिंग म्हणजे फक्त मदत देणं नाही, तर मुलाच्या गरजेनुसार ती मदत कमी जास्त करणं आणि शेवटी जेव्हा मूल स्वतः शिकतं तेव्हा तो आधार पूर्णपणे काढून घेणं, ही एक डायनॅमिक प्रक्रिया आहे. तर या प्रश्नांमधून आपला खूप चांगला सराव झाला आहे. चला, आता आपण आज जे काही शिकलो ते 2 मिनिटात पटकन आठवून घेऊया, म्हणजे ते डोक्यात पक्क बसेल. आजचे 3 सर्वात महत्त्वाचे मुद्दे. 1. वायगोट्स्कीनुसार शिकणं ही एक सामाजिक प्रक्रिया आहे. 2. झेडपीडी ही शिकण्यासाठीची सर्वोत्तम जागा आहे. आणि 3. स्कॅफोल्डिंग म्हणजे शिकणाऱ्याला तात्पुरता आधार देऊन त्याला स्वतंत्र बनवणे. आणि तुमच्या तयारीला आणखी मदत करण्यासाठी आम्ही या संपूर्ण विश्लेषणाच्या नोट्स PDF स्वरूपात आणि सरावासाठी एक खास क्विज तयार केली आहे. या दोन्हीच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील. त्या नक्की डाउनलोड करा. आणि हो, आमचे प्रयत्न जर तुम्हाला आवडले असतील तर या विश्लेषणाला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि मराठी वर्ग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जाता जाता तुमच्यासाठी एक छोटासा विचार करायला लावणारा प्रश्न. एक भावी शिक्षक म्हणून तुम्ही तुमच्या वर्गात स्कॅफोल्डिंगचा वापर कसा कराल? तुमच्या काही क्रिएटिव्ह आयडियाज असतील तर आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुमच्या उत्तरांची आम्ही वाट बघत आहोत. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.